नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जे की कामगार आयुक्तालयाची भरती निघाली त्याचे तांत्रिक प्रश्न, जे की तुम्हाला एकूण किती मार्क्स साठी मित्रांनो, एकूण 80 मार्क्स साठी आहे. आणि प्रश्न किती असणार आहे मित्रांनो, प्रश्नांची संख्या जी आहे ती 40 असणार आहे. पण त्यासाठी अत्यंत मेरिट ठरवणारा विषय म्हणजे कोणता मित्रांनो, महत्वाचे कायदे, जे की त्या वेबसाईटवर दिलेले एकूण किती कायदे मित्रांनो, टोटल एकूण 52 कायदे त्यांनी दिले मित्रांनो. त्यापैकी 40 प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहे. त्यापैकी आपण एक एक कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवर, कोणत्या तर स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर आपण त्याचे प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चला तर बघूया मित्रांनो, आज आपण बघणार काय मित्रांनो, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती, कारखाने व इतर बंदरे नियम 2026 साठीचा जो राज्याचा मसुदा नियम आहे, हा पहिला कायदा त्यात दिलाय. या कायद्यावरील आपण महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत, जे की इथून पुढे सुद्धा आपण जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण या संपूर्ण 52 कायद्यांचा आपण प्रश्नांचा सराव आपल्या युट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत, ते पण फ्री मध्ये. टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो, पण काही कारणास्तव टेलिग्राम चॅनल 22 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत बॅन आहे. त्यानंतर टेलिग्राम चॅनल चालू झालं तर आपण त्याच्यावर सुद्धा करंट अफेअर टाकत असतो डेलीच्या. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो, तो पण आपण घेऊया. चला तर बघूया, करूया सुरुवात मित्रांनो. पहिला प्रश्न काय मित्रांनो, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती, कारखाने आणि इतर बंदरे नियम 2026 चा मसुदा कोणत्या केंद्रीय कायद्याच्या अधिकाराचा वापर करून तयार केला आहे? तर कोणत्या केलाय मित्रांनो? पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता 2020 कलम 120 नुसार केला आहे. पुढचा प्रश्न बघूया, लवकर लवकर प्रश्न घेऊया आपण मित्रांनो. नवीन मसुदा नियमानुसार 2026 कारखान्यांच्या नोंदणीसाठी आणि परवान्यासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करणे अनिवार्य आहे? कोणत्या पद्धतीने करणे अनिवार्य आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, राज्य सरकारच्या नियुक्त ऑनलाईन वेब पोर्टलद्वारे किंवा प्लॅटफॉर्मद्वारे. तिसरा प्रश्न, मसुदा नियम 2026 नुसार नवीन कारखान्याची नोंदणी करण्यासाठी किंवा परवान्यासाठी सर्व कागदपत्रांसह पूर्ण अर्ज सादर केल्यावर नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात दिले जाते, अन्यथा ते डीम्ड म्हणजे स्वयंचलित मंजूर मानले जाईल? किती दिवसात मित्रांनो? पर्याय क्रमांक ए 7 कामकाज दिवस, म्हणजे 7 कामकाज दिवसात. पुढचा प्रश्न, कारखान्याच्या नोंदणी अर्जात किंवा परवान्यात काही बदल झाल्यास नियोक्त्याने किती दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला ऑनलाईन कळवणे आवश्यक? किती दिवसाच्या आत मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, म्हणजे 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला कळवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, नवीन नियमानुसार 50 किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनेसाठी किती रुपये ऑनलाईन नोंदणी शुल्क निश्चित केले? तर किती केले मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, 500 रुपये केले आहे. सहावा प्रश्न, 300 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या मोठ्या कारखान्याला किंवा आस्थापनेला किती नोंदणी शुल्क भरावे लागते? किती पैकी? आता 300 पेक्षा जास्त असेल तर किती मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, 10,000 रुपये. समजलं? पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कारखाना या संज्ञेमध्ये वीज वापरून उत्पादन करणाऱ्या युनिटमध्ये किमान किती कामगार असणे आवश्यक आहे? किती असणे आवश्यक आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 20 किंवा 20 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, वीज न वापरता म्हणजे विदाउट इलेक्ट्रिसिटी उत्पादन प्रक्रियेत गुंतलेल्या संस्थांसाठी कारखाना मांडण्याकरता कामगारांची किमान संख्या किती निश्चित केली आहे मित्रांनो? किती केली आहे? तर 40 किंवा त्यापेक्षा अधिक. पुढचा प्रश्न, नियमानुसार नवीन कारखाना सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी कोणाची पूर्व परवानगी किंवा परवाना आवश्यक आहे? तर कोणाचा आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, मुख्य कारखाने निरीक्षक. पुढचा प्रश्न, नियमानुसार प्रत्येक नियोक्त्याने कामगाराची नियुक्ती करताना कोणते पत्र देणे अनिवार्य आहे? तर पर्याय क्रमांक सी, नियुक्ती पत्र. 11वा प्रश्न, कामगारांचे नियुक्ती पत्र कोणत्या भाषेत किंवा भाषांमध्ये असणे आवश्यक आहे? तर कोणत्या? पर्याय क्रमांक डी, मराठी आणि कामगाराला समजेल अशी भाषा. समजलं मित्रांनो? इंग्रजी किंवा कामगाराला जी समजेल ती भाषा, किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी कोणती? तर मराठी. मसुदा नियमानुसार कोणत्याही कामगाराला एका दिवसात जास्तीत जास्त किती तास काम करण्याची परवानगी आहे मित्रांनो? किती तास आहे? पर्याय क्रमांक बी, 9 तास. 13वा प्रश्न, सलग किती तास काम केल्यानंतर कामगाराला किमान अर्ध्या तासाचा विसावा देणे बंधनकारक आहे? विसावा म्हणजे काय? विश्रांती देणे बंधनकारक आहे मित्रांनो. किती? पर्याय क्रमांक सी, 5 तास. पुढचा प्रश्न, विसाव्याच्या वेळेसह कामगाराचा एकूण कारखान्यातील मुक्काम एका दिवसात किती तासांपेक्षा जास्त असू शकत नाही? किती तासांपेक्षा जास्त असू शकत नाही मित्रांनो? 14 प्रश्न योग्य उत्तर असणार आहे 12 तास. म्हणजे आरामाच्या विश्रांतीच्या वेळेशिवाय कामगाराचा एकूण कारखान्यातील मुक्काम एका दिवसात किती तासांपेक्षा जास्त असू शकत नाही? तर 12 तास.
पुढचा प्रश्न, नियमानुसार ओव्हर टाइम कामाचा दर नेहमीच्या वेतनाचे किती पट असणे आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक बी दुप्पट असणे आवश्यक आहे. 16 प्रश्न, एका त्रैमासिकात कामगाराकडून जास्तीत जास्त किती तास ओव्हर टाइम करून घेतला जातो मित्रांनो? तर पर्याय क्रमांक सी 125 तास. कोणत्याही कामगाराला सलग किती दिवस साप्ताहिक सुट्टी दिल्याशिवाय काम करता येत नाही? तर किती दिवस मित्रांनो? पर्याय क्रमांक बी 7 दिवस. पुढचा प्रश्न, मसुदा नियमानुसार कामगाराचे मागील वर्षात किती दिवस काम केले असल्यास तो वार्षिक हक्काच्या रजेसाठी पात्र ठरतो? तर पर्याय क्रमांक ए 240 दिवस. पुढचा प्रश्न, कारखान्यात महिला कामगारांना रात्रीच्या पाळीत म्हणजे नाईट ड्युटीसाठी, नाईट शिफ्टसाठी कामावर ठेवण्यासाठी कोणती वेळ निश्चित केली मित्रांनो? कोणती केली आहे? पर्याय क्रमांक बी संध्याकाळी 7 ते सकाळी 6 दरम्यान. प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र देणे नियोक्त्याला बंधनकारक आहे, ही तरतूद मुख्य कायद्याच्या कोणत्या कलमात आहे मित्रांनो? कोणत्या कलमात आहे? पर्याय क्रमांक ए कलम 4C. पुढचा प्रश्न, जर कामगाराला साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवले तर त्याला किती दिवसाच्या आत पर्याय सुट्टी दिली पाहिजे? किती दिवसाच्या आत पर्याय सुट्टी दिली पाहिजे मित्रांनो? त्याच महिन्यातील किंवा पुढील 2 महिन्यात, म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असणार आहे. दर किती कामगारांना किमान एक प्रथम उपचार पेटी म्हणजे फर्स्ट एड बॉक्स कारखान्यात उपलब्ध असावी? तर 22व्या प्रश्न योग्य उत्तर मित्रांनो 50 कामगार. पुढचा प्रश्न, मुख्य संहितेच्या कलम 22 नुसार कारखान्यात किंवा बंदरात किती कामगार असल्यास सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अनिवार्य आहे? किती मित्रांनो? बी 500 किंवा त्यापेक्षा अधिक. 24 प्रश्न, कारखान्यामध्ये किंवा बंदरामध्ये किमान किती कामगार असल्यास कॅन्टीन सुविधा पुरवणे बंधनकारक आहे? तर मित्रांनो किती? पर्याय क्रमांक सी 250 किंवा त्यापेक्षा अधिक. 25 प्रश्न, कारखान्यात अपघातामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास नियोक्त्याने किती तासांच्या आत प्राधिकरणाला कळविणे आवश्यक आहे? तर किती तासाच्या आत मित्रांनो? पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक 25 प्रश्न 24 तासाच्या किती? 24 तासाच्या पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. आता मित्रांनो, हे चालू घडामोडी प्रश्न जे की तुमच्या जीके साठी तुम्हाला कामावी शकते, तरी बघून घेऊ आपण काय आहे. तर प्रतिष्ठित माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले मित्रांनो? तो पर्याय क्रमांक सी मार्टा कोस्तुक यांनी पटकावले. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? कोठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी. हे जे करंटचे प्रश्न मित्रांनो, हे आठवण ठेवा, हे तुम्हाला जीके मध्ये येऊ शकतात. 4थ्या भारत आफ्रिका फोरम शिखर परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात निश्चित करण्यात आले होते? तर कोणत्या शहरात निश्चित करण्यात आले होते मित्रांनो? पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली. 29 आपण RS-28 सरमत किंवा सारामत हे कोणत्या देशांनी विकसित केले आंतरखंडी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? तर रशिया. पर्याय क्रमांक डी. आणि 30वा प्रश्न, भारताची पहिली आणि सर्वात मोठी राष्ट्रीय AI आणि डिजिटल वॉटर शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? कोठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो? बंगळुरू या ठिकाणी करण्यात आली होती. हे होते मित्रांनो महत्वाचे प्रश्न, जे की तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील. अशाच प्रश्नासाठी किंवा अशाच आपल्या कामगार विभागाच्या तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.